तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आपण आता निघालेलो आहोत शहागड या ठिकाणी. तर शहागड या ठिकाणी जाण्याचं कारण की आपण माझ्या सालीचा जो त्यांच्या मुलाचा कंदुरीचा कार्यक्रम आहे, त्यानिमित्तानं आपण आता शहागड या ठिकाणी आपण निघालेलो आहोत. तर चला मित्रांनो, शहागड या ठिकाणी आपण आता जाणार आहोत आणि तिथून पुढे आपण जाणार आहोत गोरी या गावाकडे. तर आता आपण सध्या प्रवासामध्ये आहोत आणि प्रवासामध्ये असताना आपण या ठिकाणी बाजूला बघू शकता की सुंदर असं निसर्गरम्य गाव आहे आणि आजूबाजूला वावरं वगैरे दिसत आहेत आणि वावरामध्ये असं पीक कडधान्य वगैरे या ठिकाणी पीक वगैरे लावलेलं आहे. तर आपण आता शहागडमधील बोरी या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि बघू शकता या ठिकाणी गव्हाचं पीक लावलेलं आहे आणि गहू असे आता कापणीसाठी आलेले आहेत, आपण बघू शकता. तर आता फायनली मित्रांनो, आपण गोरी गाव या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि आपलं आगमन गोरी या ठिकाणी झालेलं आहे. तर आपण आता सध्या पोहोचलेलो आहोत गोरी या ठिकाणी. तर बघू शकता आपण गोरी गाव या ठिकाणी ही शाळा आहे आणि आपण आता सध्या पोहोचलेलो आहोत ज्या ठिकाणी कंदुरीचा कार्यक्रम ठेवलेला आहे किंवा आयोजित केलेला आहे कंदुरीचा कार्यक्रम, त्या ठिकाणी आपण आता पोहोचलेलो आहोत आणि बघू शकता माझ्या सालीच्या मुलाचा कंदुरीचा कार्यक्रम या ठिकाणी आता सध्या सुरू आहे. आणि कंदुरीचा कार्यक्रम सुरू असतानाच या ठिकाणी आहेरेचा कार्यक्रम आता सध्या सुरू आहे. तर आपण बघू शकता या ठिकाणी आकाशराव आहे, त्यांचे लहाने बंधू आहेत आणि त्यांच्या पत्नी आहेत आणि या ठिकाणी समस्त गावकरी मंडळी आणि पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आपण बघू शकता या ठिकाणी लक्ष्मणदाजी, नंदावहिनी आहेत आणि आमच्या सासू आहेत. तर सध्या या ठिकाणी आहेराचा कार्यक्रम चालू आहे आणि लक्ष्मणदाजी या ठिकाणी आहेर आकाशराव यांना देत आहेत आणि त्यांच्या बाजूला आहेत गजाननदाजी, ते पण या ठिकाणी त्यांचा आहेर वगैरे घेऊन आलेले आहेत. आणि सध्या बघू शकता आपण या ठिकाणी आहेराचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. तर बघू शकता या ठिकाणी आनंदमय वातावरण आहे आणि कंदुरीचा कार्यक्रम असल्यामुळे सर्व पाहुणे मंडळी आनंदमय आहेत. तर या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी श्यामराव आहेत, त्यांच्या पत्नी आहेत आणि इकडे बघू शकता आपण आहेराचा कार्यक्रम सध्या सुरू आहे आणि इकडे योगेशराव, त्यांच्या पत्नी आहेत आणि सध्या आपण बघू शकता लक्ष्मणदाजी आहेर वगैरे करत आहेत आणि इकडं वाजंत्री वगैरे वाजत आहेत आणि इकडं आहेत लक्ष्मणदाजीचे जावाई आणि तिकडं बाजूला उभे आहेत श्यामराव. आणि या ठिकाणी बघू शकता आपण शंकर आहेराची टावेल टोपी चढवत आहे. सध्या आपण आहोत गोरी या ठिकाणी आणि आपण आता कंदुरीच्या कार्यक्रमामध्ये आपली हजेरी लावलेली आहे आपण. चला तर आता आपण बघू शकता या ठिकाणी तर या ठिकाणी आमच्या घरच्यांनी जो आहेर आणलेला आहे साडी, ही साडी आता या ठिकाणी आहेर म्हणून देण्यात आलेली आहे. तर आपण बघू शकता या ठिकाणी आता साडी देण्यात येत आहे. आपण बघू शकता आहेराची साडी दिलेली आहे आणि या ठिकाणी बघू शकता आपण पायल लोंढे, आकाशराव आणि मी आता सध्या योगेशराव यांना आहेर देत आहे. त्यांना टावेल टोपी वगैरे देऊन त्यांचं स्वागत करत आहे. आणि त्यानंतर इकडं बघू शकता आपण आकाशराव यांना आपण टावेल टोपी देऊन त्यांचं स्वागत करत आहोत. तर बघू शकता आपण या ठिकाणी
जो टायल टोपीचा मान सन्मान आहे आपण त्यांना दिलेला आहे. आणि जो आहेराचा जो कार्यक्रम आहे तो आता सध्या सुरू आहे. समोर बघू शकता आपण आकाशराव आहे आणि इकडे लक्ष्मणदाजी आहेत आणि समस्त पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आपण बघू शकता या इकडे आमच्या साली उभ्या आहेत. तर या ठिकाणी बघू शकता आपण या ठिकाणी तर आकाशरावचे वडील आहेत आणि त्यांचा टायल टोपीचा कार्यक्रम सुरू आहे. तर आपण बघू शकता स्क्रीनवर त्या ठिकाणी आपण बघू शकता गजाननदाजी हे आहेर एका पोत्यामध्ये भरत आहेत आणि या साईडला जेवणाचा कार्यक्रम सुरू आहे. सर्व पाहुणे मंडळी आता जेवण करत आहेत आणि इकडं आकाशरावचे वडील आहेत आणि या ठिकाणी शामराव त्यांना टावेल टोपी देत आहेत आणि टावेल टोपी देऊन त्यांचा मान सन्मान हे या ठिकाणी आता शामराव करत आहेत. तर बघू शकता आपण आपल्या स्क्रीनवर शामराव हे आकाशरावचे वडील यांचा टावेल टोपी देऊन मान सन्मान आहेर देत आहेत करत आहेत. तर आपल्या स्क्रीनवर बघू शकता आपण सध्या बोरा लोखंडे हे आकाशराव यांना आहेर देत आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. तर पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा.